हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर माझं सांगायचं झालं तर माझं सकाळपासून आता कामं वगैरे आवरून झालेत, स्वयंपाक वगैरे डब्बे गेलेत, मुलगी शाळेत गेली आहे, मिस्टरसुद्धा गेलेले आहेत कामावरती. आता बाळ मी झोपवलं आहे नुकतंच आणि आता मी पुस्तक घेतलेलं आहे. ICDSचा जो टॉपिक आहे टेक्निकल, तर त्यामध्ये मी राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्या अंतर्गत NRHM या घटकाचा आज अभ्यास करत आहे मी सध्या. पाहू शकताय तुम्ही. तर ICDS म्हणजेच टेक्निकल विषयाला 30 मार्क आहेत. पोषण हा जो घटक आहे तो पकडला तर अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी. तर त्यानुसारच मी अभ्यास करत आहे, कारण हे आपले हातचे मार्क आहेत आणि ते जाता कामा नयेत, म्हणून मग मी त्यावर सुद्धा फोकस करून आहे. त्यानंतर मग मी इंग्रजी हा विषय घेतलेला आहे. इंग्रजीला 10 मार्काचं वेटेज आहे याच पेपरमध्ये. गृहपाल या पदासाठी ना 25, 25, 25 आणि 25 असा क्रायटेरिया आहे. म्हणजे प्रत्येक विषय जो आहे तो 25-25 मार्काला आहे. तर त्या हिशोबाने सुद्धा माझा अभ्यास चालू आहे. असं नाही की फक्त अंगणवाडी सेविका या पदाचाच अभ्यास करते. तर यानंतर जेवढे काही जागा सुटतील आणि मी फॉर्म भरू शकते, माझ्या क्वालिफिकेशनला अनुसरून जे काही जागा सुटतील मी ते सर्वांचा फॉर्म आता यानंतर भरणार आहे. त्यामुळे सगळं बाजूनीच मी अभ्यास करत आहे. म्हणजे 25-25 या इंग्रजी 25, मराठी 25 या हिशोबाने अभ्यास माझा चालू आहे. तर पाहू शकता तुम्ही, आज मी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा जो घटक आहे इंग्रजीतला तो अभ्यासत आहे. तर या पुस्तकामध्ये ना खूप डीपमध्ये आणि मस्त नियम समजून सांगितलेले आहेत, आपल्याला समजतील असे. त्यामुळे मी काही जो टॉपिक अवघड वाटतील त्या टॉपिकचा अभ्यास मी या पुस्तकातून करत असते. तुम्हाला मी या अगोदर पुस्तकांचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे हे पुस्तक कोणाचं आहे काय वगैरे. तर बरेचशा लोकांचे अजूनही मेसेज किंवा कमेंट येत आहेत की कोणत्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करता. तर त्यासाठी प्लीज तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा. वाटल्यास मी त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर यानंतर ना मी आज घेतलेला आहे गणित हा जो विषय आहे. गणितामध्ये शेकडेवारी हा घटक मी घेतलेला आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नुकतंच मास्टर्सलासुद्धा ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्याच्या असाइनमेंटसुद्धा मला लिहायच्या आहेत. तर मी 5 जे सब्जेक्ट आहेत त्याचे ऑलरेडी मी लिहून घेतलेले आहेत. म्हणजे आता 2च विषय राहिलेले आहेत आणि त्या 2 विषयांचं कामसुद्धा मी 2 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहे. आणि त्यानंतर मग मला जेवढं काही फास्ट या सब्जेक्टचा बाकीच्या विषयांचा अभ्यास करता येईल आपल्या स्पर्धा परीक्षांचा, तर तो मी करणार आहे. तर आज ना सकाळी आरवीने काय केलेलं, एका गॅलरीतल्या झाडांना पाणी दिलं आणि जी समोरची गॅलरी आहे हॉलची, त्या झाडांना पाणीच द्यायचं विसरलेली ती. त्यामुळे मग मी त्या झाडांना पाणी देऊन घेतलं. तर पिलू नुसतं फुलांकडे पाहत होता, मस्त खेळत होता. त्यानंतर ना मग मी घरातली छोटी मोठी कामं माझी जी राहिलेली होती, भांडी वगैरे, ती करून घेतली बाळाला पाहता पाहता. आणि त्यानंतर मग मी पुन्हा एकदा मराठी आणि इंग्रजी हे दोनही विषय मी एकत्रित घेतलेले आहेत, कारण मला त्याच्यावरती कॉम्प्रिहेन्शन हा जो घटक आहे त्यामध्ये कशाप्रकारे प्रश्न पटकन सोडवता येतील याचंसुद्धा मला आज थोडंसं करायचं होतं अभ्यास. तर त्या हिशोबाने मी केलेला आहे. तर हा होता आजचा व्लॉग. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये. भेटूयात पुढे नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत